येतो आहे औरंगाबादहून एक असा संघ जो खूपच आगळा वेगळा आहे, तुम्हाला खूपच मजा येणार आहे। दिलीप खंडेराय आणि सहकारी येत आहेत, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। कटली हरा आम्ही एक फुले, आज गज गौरीवर सवारी डुले, आज गज गौरीवर सवारी डुले। लहान मुलं मुली जमुनची मुकाली, लहान मुलं मुली जमुनची मुकाली, खेळ भातुकलीचा खेळताना नकली, खेळ भातुकलीचा खेळताना नकली, अकलेच्या चिखलात नेत्र खुले, अकलेच्या चिखलात नेत्र खुले। गणरायाला वंदन तुम्ही केलेलंच आहे, गणेश वंदना झालेली आहे, नमन झालेलं आहे। मला यांच्याबद्दल सांगावंसं असं वाटतं सर की हे स्वतः खंडेराय मास्तर आहेत, ते हिंदीचे शिक्षक आहेत आणि स्वखर्चाने 35 मुलांना लोककला शिकवतात। त्यांच्याकडून अजिबात फी वगैरे घेत नाहीत ते। ज्या क्षेत्रामध्ये ही मुलं कामं करतात प्रत्येकानं असं दिव्य भव्य रंगमंच मिळावा असं प्रत्येक पालकांना वाटतं, पण अनेक ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामीण कामगारांच्या मुलांना वगैरे असं कोणाला रंगमंच मिळत नाही, आणि मिळत असेल तर खूप काही कष्ट पैसा खर्च करावा, त्यांची तिथं मजल नसते। तेव्हा त्यांना रंगमंच मिळावा, त्यांना आनंद मिळावा, या माध्यमातून गेल्या 18 वर्षापासून त्या मुलांना मी मोफत
भरतनाट्यम आणि लोकनृत्य शिकवतो. त्यातून आलेला पैसा आम्ही या संपूर्ण शिक्षणावर खर्च करतो. खूप आनंद मिळतो हे करत असताना खरं तर. आणि हा दिव्य भव्य रंगमंचावर करताना जे काही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ते तुमच्याही लक्षात आला असेल. आपण या भव्य दिव्य रंगमंचासोबत हे जे आपले मान्यवर परीक्षक आहेत, खूप मोठी माणसं आहेत ही दोघी, तर आपण त्यांना विचारूया. आपण आधी मुग्धाला विचारूया, काय वाटलं? मला खूप छान वाटलं. एकदम आपली मराठमोळी कल्चर आहे ते असं दिसून आले. तुम्ही जे रंग, साडी, लाईक जे सगळे कलर कॉम्बिनेशन घेतलंय ना, आणि तुमचे सगळ्यांचे पोशाख, आय थिंक इट्स फॅन्टॅस्टिक. खूप छान रंगीत दिसला. व्हेरी गुड. थँक्यू. मकरंद सरांना काय वाटतं? मला ते पहिले व्हिज्युअलच फार आवडलं, कारण का गणपतीला थोडस असं राजासारखं घेऊन येणं, आणि त्याच्यानंतर तो जो उतरला तो गणपती असा, त्यामुळे त्याची अजून वेगळीच गंमत वाटली मला तुमच्यात. आणि एक प्रकर्ष आणि जिजू मला काय जाणवलं माहितीये का यातलं, की यातले सर सोडले तर माझ्या मते 2-3च खरे डान्सर असतील. बाकीचे सगळे आवड, जिद्द, नवीन काहीतरी घडतंय ते करूया, आपलंच जे जुनं आहे ते आपण नव्याने शिकूया. हा तुमचा मला असं वाटतंय की दृष्टिकोनच फार छान आहे. आणि ते तुम्ही लेझिम जे केलं तर मला इतकं बरं वाटलं. किती दिवसांनी तरी ते लेझिम, मी ते लेझिम बघून आठवत होतो मला काय काय येत होतं त्यातलं, आणि मग नंतर असं करून स्वतःचा चेहरा बघायचो आम्ही. पण मी तुम्हाला सांगू का, एकच गोष्ट पुढच्या वेळी लक्षात ठेवा, कधी क्रिशँडो आपण ज्याला म्हणतो तेव्हा डान्स वाटला नाही पाहिजे तो. म्हणजे मला आवडलं असतं की त्याच्यात फेटे जरी पडले असते तरी चाललं असतं. ते सांभाळत नाचू नका, हा नाच त्याच्यासाठी नाहीये. आता पाहूया कुणाला किती पदकं मिळालेली आहेत. मुग्धा? 10 पैकी मी तुम्हाला 8 मेडल्स देणार आहे. 8 पदकं मुग्धाजींनी दिलेली आहेत 10 पैकी. मकरंद सर? मलाही तुम्हाला 8 पदकं द्यायची. ओहो, तो 8 आणि 8 16 पदकं झालेली आहेत. धन्यवाद.